तर जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार जसं की मुख्यमंत्री साहेबांनी काढली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर प्रत्येक स्त्रीला किती रुपये मिळणार होते? 1500 रुपये आणि 1500 रुपये मिळणार आहेत। तर मित्रांनो आता मुलांसाठी पण काढलेली आहे माझा लाडका भाऊ योजना। तर या योजनेमध्ये कागदपत्र काय लागणार आहे आणि किती रुपये आपल्याला भेटणार जसं तुम्हाला माहिती आहे महिन्याला 10,000 रुपये आणि 10,000 कसे मिळणार आहे त्यासाठी डॉक्युमेंट आपल्याला काय करावं लागेल आणि शैक्षणिक पात्रता किती पाहिजे आणि आपलं शिक्षण किती असायला हवं सर्व काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे तेव्हाच तुम्हाला समजणार आहे। सर्वात पहिले व्हिडिओ पाहणे आणि तुम्हाला काय करणार चॅनल नवे असेल सबस्क्राइब जरूर करा कारण की असेच इंटरेस्टिंग आणि नॉलेजेबल व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो। कारण की मुख्यमंत्री साहेब प्रत्येक स्त्रियांकरिता जी योजना काढली होती माझी लाडकी बहीण योजना। तर प्रत्येक स्त्रीला 1500 रुपये भेटत होते बरोबर आहे। पण मुख्यमंत्री साहेबांच्या एक लक्षात आलं की भावांसाठी काय करायचं तर बरोबर आहे भावांसाठी करायचं काय कारण की काही भाऊ बेरोजगार आहेत काहींना जॉब आहे तर काहींना मोबाईल रिचार्ज करण्याची सोय नाहीये। ते एक्झाम्पलसाठी मी सांगत आहोत कारण की परिस्थिती सर्वांची सेम आहे तर तुम्ही समजू शकता। कारण की आता मुख्यमंत्री साहेबांनी एक योजना काढली माझा लाडका भाऊ तर महिन्याला 10,000 मिळतील तर मिळतील कसे डॉक्युमेंट्स काय करायचे सर्वात पहिले जसं मी पाहू शकतो मला मोबाईल स्क्रीनवर नेऊन सांगतो आणि काय काय डॉक्युमेंट्स करायचं। सर्वात पहिले काय करणार आहे मी मोबाईल स्क्रीन ऑन करतो आता मला काय करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा। सर्वात पहिले पाहू शकता साईडनं मोबाईल स्क्रीन ऑन झालेली आहे तर सर्वात पहिले पाहू शकता क्रोम ब्राउझर ओपन केलं तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही सर्वात पहिले पाहू शकता माझा लाडका भाऊ योजना। तर मी काय केलं सर्वात पहिले इथं सर्च केलं तर इथं सर्च केल्यानंतर आपल्या डॉक्युमेंट काय पाहिजे आणि शिक्षण किती असायला पाहिजे जसं की पाहू शकता साईडनं तुम्हाला दिसत आहे की काय पाहू शकता माझा लाडका भाऊ योजना। तर या योजनेमध्ये आपला फायदा कसा होणार आहे आणि 10,000 रुपये किंवा आपल्याला किती रुपये मिळणार आहे सर्वात पहिले मी योजनेचे फायदे सांगतो आणि फायदे आणि तोटे तुम्हाला सांगत आहोत। कारण की या योजनेचा फायदा तुम्ही घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम नाही येणार। त्यासाठी काय करा चॅनलला सर्वात पहिले तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब नाही केलं प्लीज सबस्क्राइब करून टाका। सबस्क्राइब करणं ऑफकोर्स फ्री आहे तुम्हाला याचे पैसे द्यावे नाही लागत कारण की असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला या चॅनलवर मिळत आहेत। सर्वात पहिले पाहू शकता माझा लाडका भाऊ मुख्यमंत्री योजना सर्वात पहिले इथं काय लिहिलेलं आहे पाहू शकता 2024 रजिस्ट्रेशन अप्लाय। तर पाहू शकता त्यासाठी डॉक्युमेंट्स काय पाहिजे इलिजिबिलिटी म्हणजे तुम्ही काय इलिजिबल असू शकता डॉक्युमेंट कसे तुमच्यापाशी असायला हवे। तर सर्वात पहिले मित्रांनो सरकारकडून माझा लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आली आहे। तर मित्रांनो नक्की पूर्ण प्रोसेस तुम्हाला मी सांगणार आहे। तर या योजनेमध्ये पाहू शकता माझं इथं काय लिहिलं आहे माझा लाडका भाऊ योजना या योजनेसाठी तुमचे 12वी पास असायला हवे। तर मित्रांनो पाहू शकता तर तुम्हाला 10,000 घ्यायची किंवा 8,000 घ्यायची कोणाला 6,000 कशी मिळते हे मी तुम्हाला लास्ट सांगणार आहोत। तर मित्रांनो पाहू शकता 12वी कंप्लीट असायला हवे तर इथं पाहून 12वी पास किंवा ITI आणि ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो पाहू शकता याच्यामध्ये तुम्ही 12वी पास आहात किंवा ITI आहात किंवा ग्रॅज्युएशन आवश्यक आहे। तर मित्रांनो किती मिळणार आहेत तर 12वी पास साठी पाहू शकता इथं काय आहे 6,000 रुपये पर मंथ आपल्याला भेटतील। तर कसे भेटतील हे प्रोसेस तुम्हाला आणि पाहू शकता ITI जर तुमचा कंप्लीट झालेला तुम्ही ITI वाले आहेत त्यांच्यासाठी किती भेटणार आहे 8,000 रुपये। तर 8,000 रुपये पण तुम्हाला ITI वाल्यांना मिळणार आहेत आणि ज्यांचं 12वी झाले आहे त्यांच्यासाठी 6,000 रुपये ग्रॅज्युएटसाठी 10,000 रुपये मिळणार आहेत। मित्रांनो पाहू शकता ग्रॅज्युएट जर तुम्ही कंप्लीट प्रोसेस झालेली आहे तुम्हाला किती मिळणार आहे GR जो आलेला आहे GR निमित्त मी तुम्हाला सांगत आहे। तर इथं पाहू शकता इथं ग्रॅज्युएटसाठी किती रुपये आहेत 10,000 रुपये आलेले आहेत। जर तुमची मतलब कोणत्या बी डिग्री म्हणून घेत असाल किंवा BCom BA कोणत्या बी मतलब कोणती बी डिग्री तुमच्यापाशी आहे तर तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहे। तर माझा लाडका योजनेसाठी पाहू शकता इथं काय महाराष्ट्र रजिस्ट्रेशन अप्लाय ऑनलाईन एलिजिबिलिटी ही योजना ज्या व्यक्तींना रोजगार नाही त्यांच्यासाठी आहे। तर मित्रांनो ज्या व्यक्तींना रोजगार नाही त्यांच्यासाठी तुम्हाला रोजगार आहे का नाही मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि कळवा का तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे। मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना काढली का तुमच्यासाठी बी इलिजिबल आहात तुम्ही त्यांच्यासाठी इलिजिबल आहात किंवा नाही तर कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही मला विचारू शकता मी तुमचा रिप्लाय जरूर देणार आहोत। तर मित्रांनो या योजनेमध्ये अर्ज केल्यास सरकार तुम्हाला 6 महिने ट्रेनिंग देणार आहे। तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही जर याच्यामध्ये काय करणार आहे तुम्हाला काहीतरी प्रोसेस सरकारच्याकडून सांगण्यात 6 महिन्याची ट्रेनिंग देण्यात येणार आणि तुम्हाला 10,000 6,000 काय देणार आणि त्याच्या वरनं आपल्याला काय पगार वेगळा भेटणार आहे। ते काही काम असो हे पैसे तुम्हाला लागू होणार आहेत आणि त्यांचं जे काम आहे ते जो सरकारकडून जे काम लागणार आहे त्यांचे वेगळे तुम्हाला पैसे मिळणार आहेत। सर्वात पहिली योजना म्हणजे अशी आहे तर सर्वात पहिले इथं पाहू शकता यांनी खोल सांगितलं ट्रेनिंग झाल्यावर तुम्हाला पगार चालू होणार। तर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला महिन्याचं 6,000 मिळणार आणि तुमची ट्रेनिंग कंप्लीट झाली 6 महिन्याची ट्रेनिंग असते ट्रेनिंगमध्ये तुम्हाला पण ते 6,000 मिळतील आणि 6,000 मिळाल्यानंतर ट्रेनिंग कंप्लीट झाल्यावर तुम्हाला पगार जो सरकारी पगार असतो तो तुम्हाला पेमेंट चालू होणार आहे। 12वी पास असो किंवा ITI असो किंवा कुठलेही एक्सपिरियन्स तुमच्यापाशी असो तर सरकारकडून आपल्याला काय फायदा होणार आहे याचा तुम्ही लाभ घेऊ शकता। पण आता मी आवश्यक कागदपत्र काय असायला हवे तर मित्रांनो पाहू शकता इथं काय लिहिलं आहे तुमचं वय 18 ते 35 आवश्यक आहे। तर मित्रांनो पाहू शकता 18 वर्ष कंप्लीट असायला हवे आणि पाहू शकता 18 वर्षाच्या अंतर आणि 18 वर्षावरती आणि 35 वर्ष कंप्लीट असायला हवं। तर मित्रांनो पाहू शकता
शैक्षणिक पात्रता किमान 12वी किंवा ITI किंवा ग्रॅज्युएशन. तर मित्रांनो बघा इथे मी सांगितलं 2 नंबरचं काय आहे, तुमची शैक्षणिक पात्रता 12वी असो किंवा ITI असो किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट असायला हवं. तुम्ही अर्जदार महाराष्ट्र राज्य पाहू शकता इथे काय लिहिला नंबर 3, अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. जर मित्रांनो तुम्ही अर्ज करत असाल तुम्ही महाराष्ट्राचे असायला हवे, तुम्ही UP बिहार MP मधले नसायला हवे. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही अर्जाचा लाभ घेऊ शकता, तुम्हाला नाही तर लाभ मिळणार नाही. सर्वात पहिले तुम्हाला सांगू अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो तुमचं जर अर्ज करत असाल तुमच्यापाशी आधार कार्ड असणे आवश्यक आहे, जे तुमच्या गावचं किंवा तुमच्या सिटीचं किंवा कुठलं बी असं तुमचं आधार कार्ड असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे बँक पासबुक असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो अर्जदाराकडे बँक पासबुक असणे आवश्यक आहे, कारण की तुम्ही पाहू शकता जर तुम्ही अर्ज करत असाल तुमच्याकडे बँक पासबुक असायला हवा आहे, कारण की तुम्ही जर अर्ज करत असाल तर तुम्हाला सर्वात पहिले बँक पासबुक जरूर पडेल. बँक पासबुक जरूर कशासाठी पडते की तुमचे पैसे ट्रान्झॅक्शन होण्यासाठी, तुमचे पैसे तुमच्या बँके खात्यामध्ये येण्यासाठी. ते सर्वात पहिले सरकारकडून ती योजना झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 10, 8, 20 हजार किती येतील पैसे तुम्हाला जे यायचे ते तुमच्या बँक खात्यामध्ये यासाठी तुम्हाला काय रोजगार व उद्योजक या वेबसाईटला रजिस्टर करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो तुमच्यासाठी एक वेबसाईट आहे पाहू शकता, रोजगार व उद्योजक या वेबसाईटला रजिस्टर करणे आवश्यक आहे. तर या वेबसाईटला जाऊ शकता, तुम्ही काय करू शकता तिथं रजिस्ट्रेशन करू शकता. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगणार रजिस्ट्रेशन कसं करायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये, त्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा. तर मित्रांनो जे मी सांगितलं तुम्ही पाहू शकता, तुम्हाला ट्रेनिंग 6 महिने दिले जाणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला मी पहिले सांगितलं 6 महिने अर्जदार इथं पाहू शकता अर्जदाराने 6 महिने पूर्ण ट्रेनिंग करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही 5 महिने 4 महिने ट्रेनिंग नाही करू शकत, कारण की तुम्हाला पूर्ण कंप्लीट प्रोसेस केली तरच तुम्हाला काय मिळणार आहे, पगार मिळणार नाही, तुम्हाला पगार नाही मिळणार. सर्वात पहिले सांगू शकतो तेव्हाच लाभ घेता येणार आहे, कारण की पैसे सर्व तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. तर मित्रांनो इथे पाहू शकता तेव्हा तुम्हाला लाभ मिळणार. जर 6 महिने ट्रेनिंग कंप्लीट केली, 6 महिने काही दिवस बी सोडले तुम्हाला पगार नाही मिळणार आहे. आणि पाहू शकता इथं तुम्हाला लिहिलं आहे तरच तुमचे जे पैसे आहेत ते तुमच्या सरळ खात्यामध्ये येणार आहे. त्यासाठी तुम्हाला बँक खात्याची जरूरत पडणार आहे. तर मित्रांनो जी प्रोसेस सांगितली तुम्ही प्रोसेस कशी वाटली आणि तुमच्यासाठी व्हिडिओ कसा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटलं, तुमच्यामध्ये काय नियम बदलायचे आहेत, याच्यामध्ये काय अटी आहेत. तर मित्रांनो तुमच्या जे काही अटी असतील ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटली या योजनेमध्ये, ह्या योजनेचा का लाभ तुम्ही घेऊ शकता का, तुम्ही बेरोजगार आहात ते मला कमेंटमध्ये कळवू शकता. आणि मी तुमच्यासाठी असे इंटरेस्टिंग नॉलेजेबल व्हिडिओ बनवत असतो. त्या निमित्त तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं, चॅनल सबस्क्राईब जरूर करा. सबस्क्राईब करा ऑफकोर्स फ्री आहे, कारण की असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असतो. तर मी भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय शिवराय.